बघू शकता इकडे बघा आईने मस्त आज आणलेली भाजी इकऱ्याची. त्या दिवशी आपण करडूची बनवली होती, आज इकऱ्याची बनवून आईने आता स्वच्छ साफ करायला घेतले. त्याच्यात गवत असतं ना, साफ करायला घेतले. कितव्या स्टँडर्डला आहेस तू? सिनियरला आहेस. आणि स्कूलचं नाव काय तुझ्या? अरे वा, गुड. मग तुम्ही आज चांगला अभ्यास केला नसेल म्हणून तुला स्टार न दिला. बघू शकता पाण्याचा कलर कधी चेंज झाला बघा. कधी पण ना पालेभाज्या धुवूनच घ्यायचे. मसाले ॲड करून झालेत, पडतलेत मस्तपैकी. आता आपण भाजी ॲड करू. ती पण थोडी थोडी ॲड करायची आहे मस्तपैकी. घेतलेली भाजी ॲड करायला, कारण की आता ती दिसायला भरपूरशी वाटते. भाजी रेडी झाले. स्ट्रेचर बघा तुम्ही, एकच नंबर. तर आता आपण खोबरा ॲड करू. कधी पण पालेभाज्यामध्ये ओला खोबरा टाकायचा, कोथिंबीर ॲड करायची. आपल्या आरू शेटला आलेलं टेन्शन इकडं कसा बसले. जेवायला घेतला ना तर त्याला इथं टेन्शन. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जस्ट पडलेलं ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आपल्याला पावसाला स्पेशल आज इकऱ्याची भाजी बनवायची मस्त. मागच्या वेळेस आपण करडूची भाजी बनवली होती, तेव्हा तर भरपूर पाऊस पडत होता 5-6 दिवस, आणि भाज्या आणायला गेली आई तेव्हा आपल्याला थोडीशीच भाजी भेटली होती, पण एक नंबर रेसिपी झाली होती. आणि आज आपल्याला इकऱ्याची भाजी बनवायची, आणि ती इकऱ्याची भाजी वातासाठी एक नंबर आहे, आरोग्यदायी मस्त. आणि याच्या पावसाळ्याच्या भाज्या आहेत ना, कंटोळा झाला, इकरा, करडू, टेकला, या सर्व रानभाज्या, फळशी वगैरे, आणि केवळा झाला, या सर्व भाज्या आहेत ना, सर्व रानभाज्या, सर्व पौष्टिक, शरीराला एकदम आरोग्यदायी मस्त औषधी आहेत सर्व. आणि तुम्ही या पावसाळ्यात नक्की ट्राय करा. आणि आपल्याला या पावसाळ्यामधली आपली दुसरी रानभाजी बनवायची आहे मस्त. तर चला आपण प्रोसेस स्टार्ट करू. बघू शकता इकडे बघा आईने मस्त आज आणलेली भाजी इकऱ्याची. त्या दिवशी आपण करडूची बनवली होती, आज इकऱ्याची बनवून आईने आता स्वच्छ साफ करायला घेतले. त्याच्यात गवत असतं ना, साफ करायला घेतले. तर असा पाला असतं, कुर्ता कुर्ता थोडासा गवत येतच ना, कसा पाला असतं. आपला अर्णव अभ्यास करायला बसले. अर्णव आज कुठला सब्जेक्ट आहे? डीओजी डॉग. मग तो कुठल्याही सब्जेक्टमध्ये येतं? इंग्रजीचा. आणि तू किती स्टँडर्डला आहेस? कितव्या स्टँडर्डला आहेस तू? सिनियरला आहेस. आणि स्कूलचं नाव काय तुझ्या? अरे वा, गुड. मग तुम्ही आज चांगला अभ्यास केला नसेल म्हणून तुला स्टार न दिला. कुठला? हा का, म्हणून तुला स्टार नाही दिला. मग तुला येत नाही? मग मम्मीला सांग ना, शिकव मला. आपला आरू शेट कसा अभ्यास करताय. आरू तुला आज स्टार न दिला? कुठे दाखव, अशी वही दाखव ना, बुक असे करून दाखव, मला दाखव. अरे वा, अरे वा, मस्त लिहिलेलं. व्हेरी गुड. अरे वा, मस्त. अरे वा, मग तुला काय गुड बॉय बोलली टीचर? अरे वा. बघू शकता रानभाजी मस्त इकरा मस्त स्वच्छ त्याच्यातलं साफ करून घेतले, गवत वगैरे काढून घेतले. आता आपण इथं धुवू पाण्याने मस्त, मग चिरून घेऊ. बघू शकता पाण्याचा कलर कधी चेंज झाला बघा. कधी पण ना पालेभाज्या धुवूनच घ्यायचे. जर पाऊस जेव्हा पडतं ना तेव्हा
थोडं माती वगैरे लागलेली असते, ती धुवायलाच लागते. इकडं पाण्याचा कलर बघा, गवत वगैरे असं ना ते काढायला लागतं. तर आपण 3 पाण्यातून काढू भाजी. दुसऱ्यांदा घेतला आता पाण्यामध्ये धुवायला मस्त. तुम्हाला आता मॅजिक दाखवतो, बघू शकता. आपल्या तिसऱ्यांदा आहे पाणी चेंज करायचं आणि पाण्याचा कलर बघा एकदम नितूल दिसतं, स्वच्छ. म्हणजे याचा अर्थ आपली भाजी पण स्वच्छ झालेली आहे. आपण 3 पाण्यातून काढलेली भाजी. आता बघा माती वगैरे काहीच दिसत नाही, याचा अर्थ आपली भाजी स्वच्छ झालेली आहे मस्तपैकी. आता आपण तिला मस्त रफली चॉप करून घेऊ. आपल्या बारीक नाही कापायची अशी. या ज्या आपल्या पावसाळी रानभाज्या आहेत ना, त्या बनवायची पद्धत एकदम सोपी आहे. आपण यावर्षी पण बनवली करडूची आणि गेल्या वर्षी पण आपण सर्व भाज्या बनवल्या आहेत. सर्व तुम्ही जाऊन बघा. आणि या भाज्या पण खायला पण चांगल्या लागतात आणि बनवायची पद्धत पण एकदम सोपी आहे. आणि इकडे आता आपण चिरायची प्रोसेस चालू केली आहे. भाजी इकडं रफली चॉप करायची अशी. अशा प्रकारे सर्व आपण भाजी चिरून घेऊ. तर इकडे बघा फायनली आपली भाजी रफली चॉप करून झालेली आहे मस्तपैकी. आणि आता आपण प्रोसेस स्टार्ट करू भाजी करायला. कढई तर ठेवलेलीच आपण. आता आपण गॅस चालू केले, गॅस पेटवून घेऊ. त्यानंतर लगेच आपण तेल टाकूया. या साईडला आपली मिरची पण रेडी झाली आणि कोथिंबीर टाकून मिक्स केली. चला, तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी. आता आपण लसूण टाकू फेटलेला, लगेचच मिरची. दोन्ही पण जरा 2-3 सेकंद परतायचे. चला, आता आपण बारीक केलेला आपण कांदा आहे तो टाकू. तोही मस्त तेलामध्ये परतून घेऊ खमंग. बघू शकता आपला कांदा बघा मस्त आपण तांबूस रंग येईपर्यंत परतलेला आहे, असं मऊ पडले बघा. आता आपण टॅमॅटो ॲड करू. टॅमॅटो पण मस्त आपण सॉफ्ट होईल तोपर्यंत परतातो. बघू शकता आपला टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे मस्तपैकी. आता आपण मसाले ॲड करू. सर्वात अगोदर आपण हळद ॲड करू, त्यानंतर गरम मसाला आणि धना पावडर. आपल्याला मीठ ॲड नाही करायचं आहे, मीठ आपण शेवटला ॲड करणार आहोत. मसाले परतून घेऊ. मसाले ॲड करून झालेत, परतलेत मस्तपैकी. आता आपण भाजी ॲड करू. ती पण थोडी थोडी ॲड करायची आहे मस्तपैकी. घेतलेली भाजी ॲड करायला, कारण की आता ती दिसायला भरपूरशी वाटते, पण जेव्हा आपण परतू ना ती कमी होईल बघा. आणि ती तिचा पाणी पण सोडेल. आपल्याला पाणी पण ॲड नाही करायचं या भाजीमध्ये. कुठल्याच पालेभाजीमध्ये पाणी नाही ॲड करायचं, कारण की तो स्वतःच पाणी सोडतं भाजी ती. आणि भाजी थोड्या वेळानं मावलेल बघा. त्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आणि मी प्रत्येक पालेभाजीच्या रेसिपीमध्ये सांगतो की मीठ कधी पण भाजी परतून झाल्यावर जेव्हा मावलते तेव्हाच ॲड करायचं, कारण की भाजी तुम्हाला जेव्हा ॲड करतो तेव्हा पक्की वाटते, जास्त वाटतं. आणि नंतर आपण ती मावलते ना कधी कमी होतं, तेव्हाच मीठ ॲड करायचं आपल्याला. इकडे बघा पण आता कमी कमी होत चाललं. त्यानंतरही आपण सर्व ॲड करू.
फायनल सर्व भाजी आपण ॲड केलेली आहे. आता परतून घ्यायची मस्त. चला तुम्हाला भाजी दाखवतो. इकडे बघा कढाईमध्ये भाजी आता अर्धी कढाई झाली आणि पाणी बघा इकडे आता सुकला. मगाशी भरपूर होता, आता आणखी कमी होईल जशी अशी शिजेल तशी. त्यानंतर आपण शेवटला मीठ ॲड करू आणि भाजीचा कलर बघा आता हिरवा आहे. थोडा थोडा स्ट्रक्चर चेंज होईल जशी शिजेल तशी. तेव्हा आपण इथं बघा भाजी आता होत आलेली आहे आपली. या साईडला मस्त कुरड्या होतात, पापड फ्राय होतात मस्त पैकी. आमच्याकडे शेवया बोलतात, काही कुरड्या बोलतात मस्त. आता आपण त्याच्यात मीठ ॲड करू. आपली भाजी होत आलेली आहे. आता आपण 5 मिनटं शिजवली चवीनुसार आणि मिक्स करून घेऊ. आणि कधी पण झाकण द्यायचं नाही, झाकण देऊन पालेभाजी शिजवायचीच नाही. चला फायनल आपली भाजी रेडी झालेली आहे मस्त. आपण 15 मिनटं शिजवली भाजी. आता आपण ओला खोबरा ॲड करू वरून. बघा भाजी रेडी झाली. स्ट्रक्चर बघा तुम्ही एकच नंबर. तर आता आपण खोबरा ॲड करू. कधी पण पालेभाज्यामध्ये ओला खोबरा टाकायचा, कोथिंबीर नाही ॲड करायची, ओला खोबरा टाकायचा. बघू शकता एक नंबर सुगंध सुटले जबरदस्त. आपण गॅस बंद करू आणि मिक्स करून घेऊ. मस्त पौष्टिक चविष्ट आरोग्यदायी औषधी रानभाजी रेडी मस्त वेगळी. या पावसाळ्यातील 2026च्या पावसाळ्यातील आपली दुसरी रानभाजी रेडी झालेली मस्त. पहिली बनवली आपण करडू, आता बनवली आपण इकरा. आणि ही भाजी मस्त सांधेवातासाठी खूप गुणकारी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा या पावसाळ्यात आणि आता आपण जेवून घेतो मस्तपैकी. तुम्ही पण या जेवायला. चला फायनली आपण घेतले जेवायला. आणि इकडे बघा आपल्या आरू शेटला आलेलं टेन्शन. इकडे बघा बसले. जेवायला घेतला ना तर त्याला इथं टेन्शन. असं हात दिले बघा गालावर, जाम टेन्शन येते त्याला. आणि या साईडला इकडे आपला तारक मेहता बघतोय. तारक मेहता लावले आपल्याला लागतो तो तारक मेहता. इकडे बघा माझ्या आर्नवला पण तारक मेहता जाम पडतं. आणि इकडे आपला टाट रेडी झालेली आहे. टाट रेडी आहे मस्त. भाकर, शेवई, मिरची मस्त, त्याच्यात वांगा बिंगा सगळा मिक्स मस्त. अशी मिरची करून बघायची, एकदम बाहेर लागतं. आणि आपली भाजी पौष्टिक, घरचा लोणचा. या जेवायला. चला या जेवायला मस्तपैकी रानभाजी खायला, औषधी पौष्टिक मस्त. पहिली बाईट एकच नंबर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मस्त पौष्टिक आरोग्यदायी मस्त चविष्ट या जेवायला. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. मला फायनली जेवण करून झालेलं मस्तपैकी आणि एक नंबर होती इकऱ्याची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा या पावसाळ्यात. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा.